Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study fourth story in the Kingdom of Fool by A.K. Ramanujan. A.K. Ramanujan, Indian author and poet. He wrote both English and Kannada. He was awarded Sahitya Academy Award in 1909 for his collected poems. In the story, it is believed that fools are so dangerous that only very wise people can manage them. Who were fools in this story? What happens to them? इन द किंगडम ऑफ फूल नावातच आहे, मूर्खांचं राज्य आहे. आणि असं म्हटलं जातं की जे मूर्ख आहेत ते डेंजरस असतात, खूपच डेंजर भयानक असतात. आणि मग ह्या स्टोरीमध्ये कोण फूल आहेत, काय झालं त्यांच्याबरोबर, चला तर मग आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. In the kingdom of fools, both the kings and the minister were idiots. They didn't want to run things like other kings. So they decided change night into day and day into night. They ordered that everyone should be awake at night till their field and run their businesses only after dark and go to bed as soon as द सन केम अप. पहा, या स्टोरीमध्ये जे राजे असतात आणि त्याचे जे मिनिस्टर मंत्री असतात ते खूप पूर्ण सर्वच्या सर्व मूर्ख असतात. आणि म्हणून त्यांना इतरांसारखं राज्य चालवायचं नसतं, काहीतरी वेगळं करायचं असतं. म्हणून दिवसाचं काम रात्री करायचं आणि रात्रीचं काम दिवसा करायचं. अशा पद्धतीने त्यांनी आपले जे काही दिवसाचे कामं आहेत, जसं शेती करणं किंवा मग व्यवसाय, वेगवेगळे धंदे व्यवसाय करणं, ते रात्री करायचं आहे असं ठरवण्यात आलं. आणि दिवसा मात्र सगळ्यांनी झोपायचं, अशा पद्धतीने त्यांनी ठरवलं. एनीवन हू डिसओबेड वुड बी पनिश्ड विथ डेथ. द पीपल डिड ॲज दे वर टोल्ड फॉर द फिअर ऑफ डेथ. आणि मग सगळ्या जणांना सांगितलं, जो कोणी हा आदेश पाळणार नाही त्याला मृत्यूची शिक्षा मिळेल. आणि मग सगळेजण त्या मृत्यूच्या भीतीपोटी सगळेजण तसं करू लागले. The king and the minister were delighted at the success of the project. One day, a guru and his disciple arrived in the city. It was a beautiful city. It was broad daylight, but there was no one about. आणि मग सगळेजण त्या राजाने सांगितल्या पद्धतीने करू लागले. एक दिवस एक गुरु आणि त्याचे जे काही शिष्य आहेत ते आलेले आहेत त्या गावामध्ये. आणि त्यांनी पाहिलं की दिवसामध्ये दिवस आहे तरी सगळेजण झोपलेले आहेत. एव्हरीवन वॉज अस्लीप, नॉट माउस स्टरिंग ॲक्शन. आता सगळेजण झोपलेले आहेत, म्हणजे जो काही उंदीर आहे तो सुद्धा फिरत नाहीत. इवन द कॅटल हॅड बीन टॉट टू स्लीप बाय डे. Two strangers were amazed by what they saw around them and wandered around town till evening, when suddenly the whole town woke up and went about its nightly business. आणि मग हे दोघं पण, उंदीर तर नाही पण गाय जी आहे ती पण फिरत नाही आहे. आणि म्हणून हे जे दोन व्यक्ती आहेत, जे गावामध्ये अनोळखी व्यक्ती म्हणजेच गुरुचे डिसिपल्स हे फिरत आहेत. आणि त्यांना कळालं अरे गावामध्ये तर कोणीच जागा नाही. आणि जसं रात्र होत गेली तसं सगळे बिझनेस जे आहेत, व्यवसाय जे आहेत ते सुरू झालेले आहेत. सेकंड पॅरेग्राफ. द टू मेन वेर हंग्री. नाव दॅट द शॉप्स वेर ओपन दे वेंट टू बाय सम ग्रॉसरीज. टू देअर ॲस्टॉनिशमेंट दे फाउंड दॅट एव्हरीथिंग कॉस्ट द सेम इन अ सिंगल डुडलू. आता पहा, हे जे दोन माणसं आहेत ज्यावेळेस दुकानामध्ये काही खरेदी करायला गेले किराणा, तर त्यांना खूप सरप्राईज झालं. ॲस्टॉनिश म्हणजे काय, सरप्राईज, आश्चर्यचकित झालं की कोणतीही गोष्ट घेतली तर एकाच सिंगल डुडलू म्हणजे चलन आहे, त्या डुडलूमध्ये मिळायचं. वेदर दे बॉट मेजर ऑफ राईस ऑर बंच ऑफ बनानाज इट कॉस्ट द डुडू. द गुरु अँड हिज डिसिपल वेर डिलाइटेड. दे हॅड नेवर हर्ड ऑफ एनिथिंग लाईक धिस. दे कुड बाय ऑल द फूड दे वॉन्टेड फॉर रुपी. आणि मग तुम्हाला राईस घ्यायचा असेल, भात घ्यायचा असेल किंवा जरी तुम्हाला केळी घ्यायची असेल तर त्या सिंगल डुडूलच मिळायचे. आणि म्हणून राजा आणि त्याचे जे काही शिष्य होते त्यांना खूप आनंद झाला की एक आपल्याला रुपीमध्ये सगळं मिळून गेलं.
When they had cooked and eaten, the Guru realized that this was the kingdom of Phul, and when it wouldn't be a good idea for them to stay there. This is no place for us. Let's go. आणि मग संध्याकाळी त्यांनी जेवण केलं गुरु आणि त्याच्या शिष्याने. आणि मग ते जे गुरु होते ते हुशार होते. त्यांनी सांगितलं की अरे बापरे, हे तर राज्य मूर्खांचं राज्य आहे. इथं राहणं, या गावात राहणं हे योग्य नाही. चला आपण दुसरीकडे जाऊया. He said to his disciple, but the disciple didn't want to leave the place. Everything was cheap here. All he wanted was good, cheap food. The Guru said, they are all fools. They won't last very long, and you can't tell why they will do to you next. परंतु शिष्य काय ऐकत नाही आहेत. ते म्हणतात नाही, इथं सगळं स्वस्त आहे, कशाला जायचं दुसरीकडे. गुरु म्हणतात इथे राहणं हे योग्य नाही आहे. हे मूर्खांचं हे राज्य आहे आणि तुमच्याशी काय होईल हे आपण सांगू शकत नाही. बट द डिसिपल वुडंट लिसन टू द गुरुज विस्डम. दे वॉन्टेड टू स्टे. द गुरु फायनली गेव अप and said, do what you want, I'm going, and left. The disciple stayed on, ate his fill every day, bananas and geese and rice and wheat, and grew fat like a street sacred bull. आणि मग गुरु तिथून निघून जातात. तुम्हाला काय करायचं ते करा म्हणतात. आणि तो जो शिष्य आहे तिथे राहतो आणि मोठ्या प्रमाणात तिथे स्वस्तात मिळत असलेले ते बनाना, घी, राईस, व्हीट सगळं खातो आणि मोठा जाडा होतो. जसे बुल असतात सोडलेले बैल, त्या पद्धतीने तो होतो. नेक्स्ट पॅरेग्राफ. वन ब्राईट डे द thief broke into a rich merchant's house. He had made a hole in the wall, sneaked in. Sneaked म्हणजे काय? To go very quietly. And as he was carrying out his food, the wall of the old house collapsed on his head and killed him on the spot. His brother ran to the king and complained. Your Highness, Highness राजाला म्हणतात ते उपाधी. When my brother was pursuing his ancient trade, a wall fell on him and killed him. आता पहा काय झालेलं आहे. एक दिवस एक चोर एका व्यापाऱ्याच्या घरामध्ये जातो आणि चोर जो असतो तो हळूवारपणे एक होल तयार करतो वॉलला आणि त्याच्यामधून हळूहळू तो आतमध्ये जातो. आता तो ज्यावेळेस चोरी करत असतो त्यावेळेस त्या घराची भिंत कमकुवत असते आणि ती पडते त्या माणसाच्या अंगावर. ज्या माणसाचा तो माणूस तिथं राहत असतो त्या माणसाच्या अंगावर, आणि त्यामुळे तो माणूस जाग्यावर मरतो. आता त्याचा जो त्याचा भाऊ जो असतो तो पळत राजाकडे जातो आणि तक्रार करतो आणि मग म्हणतो, युअर हायनेस, when my brother was pursuing his ancient trade, a wall fell on him and killed him. The merchant is to blame. He should have built a good strong wall. आणि मग तो भाऊ जातो, म्हणतो की माझा भाऊ तर आता जो माझा परंपरागत आमचा व्यवसाय आहे, तो व्यापार आहे, तो व्यापार करत असतो, परंतु भिंत त्याच्यावर पडली म्हणून त्या घराचा जो मालक आहे व्यापारी तो त्याला जबाबदार आहे. त्याने ती भिंत कमकुवत बांधली आणि त्याने जर स्ट्रॉंग बांधली असती तर माझा भाऊ वाचला असता. यू मस्ट पनिश द रॉंग डुअर अँड कॉम्पेन्सेट द फॅमिली फॉर दिस इनजस्टिस. आणि आता आम्हाला नुकसान भरपाई पाहिजे त्या मर्चंटकडून, त्या व्यापाऱ्याकडून. आणि मग राजा काय करतोय पहा, त्या चित्रामध्ये दिसतंय. द किंग सेड, जस्टिस विल बी डन, डोंट वरी, अँड ॲट वन्स समन द ओनर ऑफ द हाऊस. आणि मग राजा पहा, इथे राजा आहे, तो त्याचा भाऊ आहे, काही मिनिस्टर आहेत, आणि तो सांगतोय की आता तुम्हाला न्याय मिळणार आहे. आणि मग तो राजाचा जो काही त्या घराचा ओनर असतो, मालक असतो, त्याला बोलवण्यात येतं. पुढच्या पेजवर. वेन द मर्चंट अराइव्ड द किंग क्वेश्चन्ड हिम, व्हॉट्स युअर नेम? सच अँड सच युअर हायनेस. आणि मग राजा त्या व्यापाऱ्याला विचारतो, काय आहे तुझं नाव? मग तो सांगतो, हे माझं नाव आहे. वेर यू ॲट होम वेन द डेड मॅन बर्गल्ड युअर हाऊस. तू घरामध्ये होतास का ज्यावेळेस चोरी झाली त्यावेळेस? बर्गल म्हणजे स्टील. येस माय लॉर्ड, ही ब्रोक इन अँड द वॉल वॉज वीक, इट फेल ऑन हिम. आणि मग तो सांगतोय, हो मी तिथे होतो, ती जी भिंत होती ती कमकुवत होती आणि ती पडलेली त्याच्यावर. द अॅक्यूज प्लीड्स गिल्टी. अॅक्यूज म्हणजे काय? समथिंग हॅज डन समथिंग रॉंग.
ज्याच्यावर आरोप झालेला आहे तो, आणि गिल्टी म्हणजे दोषी. द ॲक्यूज प्लीड गिल्टी. यू युअर वॉल किल्ड दस मॅन्स ब्रदर. तुझी जी भिंत आहे त्या भिंतीमुळे या माणसाचा भाऊ मेला आहे. यू हॅव मर्डर्ड अ मॅन. वी हॅव टू पनिश यू. आणि तुझ्यामुळं हा माणूस मेला आहे, तू खुनी आहेस आणि तुला पनिशमेंट मिळणार. मग तो माणूस जो आहे, व्यापारी आहे, तो काय म्हणतो पहा. माय लॉर्ड, दिस वॉल वॉज बिल्ट माय फादर्स टाईम. आय नो द मॅन. ही इज ॲन ओल्ड मॅन नाव. ही लिव्ज नियर बाय. आणि तो म्हणतोय की ही जी भिंत आहे ती माझ्या वडिलांच्या वेळेस बांधलेली आहे. मला माहिती आहे ते कोण आहेत. तो माणूस आता म्हातारा झालेला आहे आणि तो जवळच राहतोय. मग पुढे काय होतं. द किंग सेंट मेसेंजर. द किंग sent out messenger to bring in the bricklayer who had built the wall. They bought him tied hand and foot. आता किंगने मेसेंजर पाहिले, संदेश, आपले जे संदेश वाहणारे लोक असतात घेऊन जाणारे, त्यांना पाठवलं. आणि ब्रिकलेअर आहे, म्हणजे ब्रिकलेयर्स म्हणजे पर्सन हू बिल्ड वॉल, गवंडी आपण ज्याला म्हणतो, ज्याने ती वॉल बांधली त्याला बोलवण्यात आलं आणि त्याचे हात बांधण्यात आले, पाय बांधण्यात आले. You that did you build this man's wall in his father's time? Yes, my lord, I did. आणि मग राजा त्याला विचारतोय, तू याच्या वडिलांच्या वेळेस हीच तू भिंत बांधली ना, बरोबर आहे का? तर तो माणूस जो असतो, जो गवंडी त्याला पकडून आणलेला असतो, तो म्हणतो, येस, मीच आहे तो. व्हॉट काइंड ऑफ वॉल इज दिस दॅट यू बिल्ड? कशी बांधलीस तू रे ही भिंत? राजा त्याला म्हणतोय. इट हॅज फॉलन ऑन द पुअर मॅन अँड किल्ड हिम. यू हॅव मर्डर्ड हिम. वी हॅव टू पनिश यू बाय डेथ. आणि तू या माणसाला मारलेला आहे, तुझ्यामुळे ही भिंत पडलेली आहे, तू कमकुवत बांधली, तुला आता पनिशमेंट करायला पाहिजे. बिफोर द किंग कुड ऑर्डर द एक्झिक्युशन, द पुअर ब्रिकलेअर प्लीडेड, प्लीज लिसन टू मी बिफोर यू गिव्ह युअर ऑर्डर्स. It's true, I built this wall and it was no good, but that was because of mine was not on it. My mind was not on it. I remember very well a dancing girl who was going up and down that street all day with her anklet jingling, and I couldn't keep my eyes or my mind on the wall I was building. You must get that dancing girl. I know where she lives. आणि मग पहा, त्या गवंडी म्हणतोय की माझं लक्ष लागत नव्हतं कामावर, कारण एक डान्सिंग गर्ल त्या रस्त्याने खालीवर जात होती त्या रस्त्याने, आणि म्हणून तिचे जे अँकलेट आहेत, पायातले जे आहेत, ते वाजायचे सारखे, आणि म्हणून माझं लक्ष लागत नव्हतं. आणि म्हणून ती डान्सिंग गर्ल जी आहे, अँकलेट म्हणजे काय, पायातलं, आणि पैंजण जे जिंगलिंग म्हणजे आवाज करणे, त्याच्यामुळे माझं लक्ष त्या डान्सिंग गर्लमुळे लागत नव्हतं, आणि त्याच्यामुळे मग भिंत तशी झाली आहे. मला माहीत ती डान्सिंग गर्ल कुठे राहते आणि ती जबाबदार आहे ह्या सगळ्या गोष्टींसाठी. तर इथपर्यंत आपण आज थांबूया. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस पार्ट 1 ऑफ द किंगडम ऑफ फूल. वी विल कंटिन्यू नेक्स्ट ऑफ आवर व्हिडिओ.